तुम्ही रेडी तर सुरू करू. सगळेच रेडी. काल ते नव्हते, काल मी तर सर रोल. तुम्ही विचारा आज मला. सर, चेंबूर मध्ये ज्या पद्धतीने एका बालकाचा मृत्यू झाला, झाड कोसळलं आणि त्यातनं दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, याला जबाबदार कोण? आपण काल जी चेंबूरमध्ये घटना घडली अर्थात दुर्दैवी आहेच, पण आपण साधारणपणे पाहिलं असेल मुंबईमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, संपूर्ण देशामध्ये गेल्या 1-1.5 वर्षात आपण अनेक बातम्या अशा पाहतो, कुठे मेट्रोची स्लॅब कोसळून खालती कोणीतरी चिरडलं गेलेलं आहे, कोणी गाडी चालवत असताना रिव्हर्स मध्ये गेलं आणि बॅरिकेड नसताना कुठच्या तरी खड्ड्यात पडून गेलेलं आहे. ह्या सगळ्या घटना ज्या होतात आणि खास करून आता पावसाळ्यातल्या ज्या घटना आहेत झाड पडण्याच्या, काल रात्री अजून 2 झाडं पडली, आता 10 वाजता एक झाड मुंबईत पडलेलं आहे. मूळ गोष्ट हीच आहे की रस्त्याची कामं जी झालेली आहेत आणि गेले 4 वर्ष आम्ही जे ओरडत आहोत सातत्याने की घोटाळेबाजांनी कामं केलेली आहेत, कॉन्ट्रॅक्टर बोगस आहेत किंवा मोठ्या नावाखालती भलत्याच लोकांनी कामं केलेली आहेत. जर झाडाच्या अवतीभोवती तुम्ही पूर्णपणे कॉन्क्रिटीकरण केलं, झाडाला मोकळा श्वास घ्यायला जागाच दिली नाही, त्याची मुळं ही देखील कॉन्क्रीटमध्ये आणली, तर दुर्दैवाने ह्या घटना ज्या काल परवाकडे घडलेल्या आहेत ह्या वाढत जातील. हे आम्ही सातत्याने बोलत आलेलो. इनफॅक्ट आम्ही जिथे जिथे रस्त्याचे व्हिजिट्स केलेले आहेत तिथे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देखील बोलून दाखवलेलं आहे की ह्या घटना घडू शकतात. पण जे मान्सून पूर्वीची कामं आहेत, मग त्याच्यात ट्रिमिंग असेल, कॉन्क्रीटने पूर्ण मुळाच्या अवतीभोवती विळखा घातला नाही ना हे बघणं असेल, किंवा पाणी साचलं नाही हे बघणं असेल, हे सगळं सोडून जसं मी सांगितलं की मुंबईच्या महापौर त्या बांगलादेशमध्ये काय चाललंय, ढाक्यामध्ये काय चाललंय त्याच्यावरच जास्ती लक्ष आहेत, मुंबईच्या कामाकडे नाहीये. खरं तर झाडं कापण्याची जबाबदारी पावसाळा आधीच मुंबई महानगरपालिकेची असते. अनेक दौरे केले गेले, ट्रिमिंगचं असेल, नालेसफाईचं असेल, अनेक आमदार सातत्याने बोलत आहेत, आम्ही देखील बोलत आहोत. आणि नुसतं ट्री ट्रिमिंग नाही तर जे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे, उठसूट सगळीकडे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे, मुळांच्या अवतीभोवती जेव्हा कॉन्क्रिटीकरण होतं तेव्हा ते झाड धोकादायक होतं. हा बेसिक कॉमन सेन्स आत्ताच्या शास्त्रामध्ये नाहीये. काँक्रिटीकरणाचा मुद्दा एकनाथ शिंदे जेव्हा ते मुख्यमंत्री झाले होते पहिल्यांदा त्यांनी तो उपस्थित केला होता की आम्ही रस्ते काँक्रिटीकरण करू, मात्र ते झाले नाहीयेत, उलट त्याचे रेपरकेशन दिसत आहेत. बेसिक गोष्ट अशी की त्यांचीच मुळं कुठच्या पक्षात आहेत ही खोलपर्यंत गेलीच नाहीयेत, नुसतं पैशांमध्ये बुडलेली आहेत. कॉन्ट्रॅक्टरांच्या पैशांमध्ये बुडलेली यांची सगळी जी मुळं आहेत ती आता तुम्हाला दिसते की ती झाड त्यांचं नाजूक आहे, बाहेरून सपोर्ट घ्यायला लागतोय, बाहेरून त्यांना अजून बांबू लावून घ्यायला लागतं त्यांचं. सचिन आम्हाला जेव्हा कॉमन सेन्स या शासनामध्ये येईल, आपण पाहतोय गेले 4 वर्ष आम्ही जे कॉन्क्रिटीकरणचं घोटाळा त्याच्या विरोधात बोलत आहोत. आता पण जर पाहिलं तर सर्रासपणे सगळीकडे कॉन्क्रिटीकरण चालू आहे. रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण एका बाजूला, पण जेव्हा तुम्ही फुटपाथ किंवा रस्त्याच्या अवतीभोवती जेव्हा झाडं असतात आणि त्या मुळांचं तिथे तुम्ही जेव्हा कॉन्क्रिटीकरण करता तेव्हा ती झाडं नाजूक होतात. अनेक ठिकाणी आपण पाहिलं असेल, परवा पण मी वरळीत एक चक्कर मारत होतो, त्या 2 झाडांना देखील मी पॉइंट आउट करून दिलेला आहे की अरे बाबा तुम्ही हे करताय पण ह्या झाडांना तर वाचवा, त्यांची मुळच बाहेर आली आणि मग ते वाकायला लागले झाडं. सचिन अहिर यांना विधान परिषदेचे उपसभापती झालेले आहेत, त्यावर तुमची अनेक जण नाराज त्याची आहेत. प्रतिक्रिया काय? महत्वाची गोष्ट म्हणजे मिंदेंच्या पक्षामध्ये जे खूप इच्छुक होते, आता त्याच्यात कॅटेगरीज ज्युनियर गद्दार कोण, सिनियर गद्दार कोण, सुपर सिनियर गद्दार कोण, तर मिंदेंच्या टोळीमध्ये जे कोणी पळून गेले होते ते आता विचारतात आम्हाला कधी काय मिळणार. पण परत एकदा मी तुम्हाला महत्वाच्या प्रश्नावर आणतो, हे सगळे जरी होत असेल तरी अनेक या राज्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते आहेत, संघाचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी पूर्ण जीवदान आपलं पूर्ण जीवन भाजपला अर्पित करून टाकलं होतं. घरदार सोडून प्रचार करणं असेल, त्यांच्यासाठी निवडणुकीत काम करणं असेल, ते लोक भाजपची एवढी सत्ता असताना ह्या पदांवर कधी बसणार? म्हणजे आता तिसऱ्या पक्षातून आले. सर एक कायदेशीर अरे माझं मत बिलकुल नाही. आमचं काम आहे आणि काम बोलतं. आमचं सगळी जी कामं आहेत ती वरळीकरांना माहिती विचार. विधान परिषदेचे तुमचे जे आमदार आहेत ते अजूनही धनुष्यबाणाची चिन्हाची नोंद आहे निवडणूक आयोगाकडे, यामुळे काही पेच निर्माण होऊ शकतो का? मला वाटतं एक महत्वाचं निवडणूक आयोग असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, पूर्ण आदर ठेवून आम्ही हेच सांगत आहोत की जे आमच्या सोबत झालं, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत झालं, आम आदमी पार्टी सोबत झालं, टीएमसी सोबत झालेलं आहे आणि इतर पक्षांसोबत होऊ शकतं. पण ही जी काही चिंधड्या उडवलेल्या आहेत लोकशाहीच्या, ह्याच्यासाठी जबाबदार कोण आहे? ह्याच्यात जर न्याय निवाडा, जर आम्हाला आमच्यासाठी जो आम्ही न्याय मागत होतो तो आधीच मिळाला असता तर आज देशाची ही स्थिती झाली नसती. आम्ही वर्षांमागे वर्ष, तारखांमागे तारखे नुसतं वाट पाहत आहोत, न्याय कधी मिळणार? आता 30 तारखेला तारीख आहे, पण वेळ मिळेल का आणि न्याय मिळेल का? पण राष्ट्रवादीने नोंद केली आहे, तुतारीमध्ये राष्ट्रवादीने ऑलरेडी नोंद केली आहे.
राज्यांचा एक मुद्दा मानला जातोय सगळ्यात खालचा पत्ता मोदी आहे ते जर एकदा निघाले की सगळे पत्ते खाली पडतील काँग्रेस असा बोलतोय. कसं आहे? मुख्य गोष्ट हीच आहे, ते बोलतात ते एकदम अर्थात बरोबरच आहे, त्यांचं रिडिंग तर तुम्हाला माहितीच आहे. पण त्याच सोबत जे ऑपरेशन देवेंद्र चालू आहे ह्या महाराष्ट्रामध्ये, ते महाराष्ट्रालाच काय देशाला खूप धोकादायक आहे. कारण जी काही एक राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे आपल्या राज्यामध्ये, तुम्ही पहा, तुम्ही साधे नागरिक म्हणून, तर तुम्ही एक मिनिट पत्रकार आहात मनातून विसरून जा, आम्ही राजकारणी लोकात विसरून जा, पण नागरिक म्हणून जे काही या राज्यामध्ये चाललंय, पक्षांची तोडफोड असेल, पैसे देऊन आमदार विकत घेणं असेल, निर्लज्जपणे ह्या आज बॅनरवर उद्या त्या बॅनरवर माझ्यासोबत तुमच्यासोबत, हा जो काही निर्लज्जपणा चाललाय, ही जी काही चोरी चालली आहे, किती राजकारण करायचं, काय त्याला पातळी आहे की नाही, किती खालती जायचं त्याला काही पातळी आहे की नाही. आणि हे सगळं होत असताना देशाची आर्थिक स्थिती काय आहे, राज्याची आर्थिक स्थिती काय आहे, नोकऱ्या आहेत का, तुमचं जीवनमान सुधारतंय का, ह्याच्यावर कुठेही सरकार म्हणून, शासन म्हणून लक्ष नाही देणं. कालच जी घटना घडलेली आहे, एका 11 वर्षाचा मुलाचा जीव गेलेला आहे, पण कुठेही काही चर्चा नाही, नुसतं हंगामा करायचा, आमदार विकत घ्यायचे, पक्ष फोडायचे, हे घाणेरडं राजकारण बिंदेंच्या टोळीने असेल किंवा भाजपाने सुरू केलेलं आहे. कुठे ना कुठेतरी ह्याच्यावर आपल्याला विचार करण्याची वेळ आहे. वरळीमध्ये काल सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं होतं. आता सचिन अहिर तुमच्या चिन्हावर निवडून आले होते. आता हे प्रकरण पुन्हा कोर्टात जाणार का? त्याला जोडूनच तुम्ही कोर्टात दाद तर मागणार? 30 तारखेची वेळ तर बघा. तर थोडी त्याला वाट. जोडून प्रश्न आहे की तुतारी वरळीमध्ये काल तुमच्या सेनेचा जो मेळावा पार पडला, सुनील शिंदे होते, किशोरी पेडणेकर होत्या, जवळपास 500हून अधिक कार्यकर्ते होते, पण काही कार्यकर्ते एक सचिन अहिरांसोबत जातील देखील आता बोललं जातंय. कसं तुम्ही पुनर्बांधणी वरळीची करणार आहात? आणि बोललं जातं त्याच्यावर आमचे लक्ष नाहीये. मुख्य गोष्ट हीच आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण आत्ताचा पण दौरा पाहिला असाल, जी जनता आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या नावावर आणि आता चित्र असं आहे की वरळीची पुढची निवडणूक ही सचिन अहिर विरुद्ध आदित्य ठाकरे होईल. काय कसं वाटतं? जाऊ दे, त्यांचा कालचा मेसेज थोडा वेगळा होता, पण मुख्य गोष्ट हीच आहे की लढो अथवा न लढो, आमचा आमच्या कामावर विश्वास आहे, आमच्या पक्षावर विश्वास आहे आणि जनतेवर विश्वास आहे. मुख्य गोष्ट हीच आहे.